कोल्हापूरचा झणझणीत घाटी मसाला बघितला की आठवतात ते मस्त लाल भडक झणझणीत तर्रीवाले ठसकेदार पदार्थ। तर आज आपण कोल्हापूरचा पारंपरिक कोल्हापुरी घाटी मसाला असेल, कांदा लसूण मसाला असेल किंवा कोल्हापुरी चटणी मसाला असेल त्याची पारंपरिक रेसिपी बघणार आहोत। तर 1 किलो मिरच्या बाकीचे सगळे जिन्नस घालून मसाला आज आपण तयार करणार आहोत आणि अगदी पारंपरिक रेसिपी आहे। मसाल्याचा रंग कमी होऊ नये, त्याला बुरशी लागू नये, जाळ्या लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यायची, मसाला स्टोर कसा करून ठेवायचा, इत्थंभूत सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तुम्हा सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा, म्हणजे असे सगळे पारंपरिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पाहता येतील। तर कुकिंग तिकीट मराठीने अस्सल पारंपरिक पद्धतीत काही मसाले आणलेले आहेत, ते तुम्हाला अगदी माफक दरात उपलब्ध होतील। या सगळ्या मसाल्यांना तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलेला आहे। अगदी 2 दिवसात 50 किलो